नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाजनको भरती 2023-24 म्हणजे जे काही आता 1-2 वर्षापासून भरती सुरू होती. महाजनकोमध्ये टेक्निशियन 3ची ITI बेसवर ITI विविध ट्रेड्स होते. भरपूर ट्रेड्स 17 ते 18 ट्रेड्स त्यामध्ये इन्क्लूड होते. तर 800 जागांची यासाठी वॅकन्सी आलेली होती. त्यामध्ये एक्झाम झाल्या. त्यानंतर आता रिसेंटली काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले. तर त्यामध्ये साधारण 1700 ते 1800 विद्यार्थ्यांचं लिस्ट लावण्यात आली होती आणि ती 1:2 म्हणजे एका पोस्टसाठी 2 विद्यार्थी अशी एक लिस्ट लावण्यात आलेली होती. त्या गोष्टीला म्हणजे त्या DVला बरेच दिवस झालेले आहे. आता असं अपेक्षित होतं की अंतिम यादी म्हणजे त्यांनी असं जाहीर केलेलं होतं की ही जी 1700-1800 जी विद्यार्थी आहे त्यामधनंच ते पुढे कन्फर्म लिस्ट म्हणजे साधारण 800 विद्यार्थ्यांची कन्फर्म लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशी साधारण 1200 ते 1300 विद्यार्थ्यांची लिस्ट ते लावणार आहे असं त्यांनी त्यांनी एक पत्राद्वारे किंवा एखाद्या सर्क्युलरद्वारे त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता रिसेंटली एक नवीन न्यूज येते आहे किंवा एक वेगळी न्यूज येते आहे. त्याला कलाटणी मिळालेली आहे या भरतीला. जे काही महाजनको टेक्निशियन 3 भरती आहे तर त्यामध्ये ज्या 800 जागांसाठी विद्यार्थी मित्र वाट बघत आहे की कधी रिझल्ट येईल किंवा कधी जॉईनिंग मिळेल किंवा कधी कन्फर्म लिस्ट येईल, कधी वेटिंग लिस्ट येईल. कंटिन्युअस सतत त्यांचे मेसेज होते विद्यार्थ्यांचे मला. तरी मी वरच्यावर अपडेट्स देत होतो किंवा आता आचारसंहिता वगैरे असू शकते त्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टी लेट होत असेल. परंतु हे जे काही आता घडामोडी घडलेल्या मधल्या पिरियडमध्ये तर ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही भरती रखडली गेलेली आहे. ती भरतीला आता स्टॉप झालेला म्हणजे स्टॉप म्हटल्यापेक्षा थांबलेली आहे ती भरती. पुढे त्याचा रिझल्ट येईलच जे काय आहे ते. तर ते काही जे काही न्यूज आहे ते आपण आधी बघू. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बघण्यात ही न्यूज आली असेल. आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा ही न्यूज दिलेली आहे. बघा, देशोन्नतीमध्ये आलेलं आहे की महाजनको टेक्निशियन 3 किंवा तंत्रज्ञ भरतीचे नियुक्ती आदेश देऊ नका असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहे. त्यामध्ये नागपूर उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल खटला सुरू आहे किंवा केस सुरू आहे. थोडंसं मी ते शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. यामध्ये कसं आहे की नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे काही विद्यार्थ्यांकडून किंवा काही जे आहेत आपले स्टुडंट आहे किंवा त्यांची साईड आहे त्यांच्याकडून. कारण की ही जी काही भरती आहे त्यामध्ये प्रकल्प असतो, त्यानंतर CSR, त्यानंतर बरेचसे मुद्दे आहे. त्यानंतर बघा कोराडीचे जे काही तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा कोराडी ज्या जवळपासचे जे लोक आहेत त्यांना बरंचसं मार्क्स दिलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कसे आहे की अंतिम निवड यादी जी आहे ती नियमाला उल्लंघन करून जे काय अंतिम यादी आहे ती लावण्यात आलेली असं यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये बघा याचिकाकर्त्यांची बाजू ॲडव्होकेट दीपक चटप यांनी मांडले आहे. याचिकाकर्ते सौरभ मादास्वार, जगन्नाथ पिदुरकर यांच्या वतीने भरती प्रक्रियेत नियमाचे उल्लंघन झाल्याचे मांडण्यात आलेले आहे. जाहिरातीवर नमूद केलेल्या अटी आणि पात्रता निकषात विसंगती दिसून येते असून उमेदवारांना अन्याय झालेला आहे असं याचिकामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे बऱ्याचशा गोष्टी त्यामधल्या खऱ्या आहेत असं नाही. ॲक्च्युली कसं आहे की सगळं जर तुम्ही रिझर्वेशन बाकीच्या विद्यार्थ्यांना द्याल तर सामान्य विद्यार्थी काय करतील हा एक प्रश्न आहे. न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत याचिकेतील केवळ कोराडी गावातील उमेदवारांना 25 अतिरिक्त गुण देण्याची तरतूद, प्रकल्पग्रस्तांसाठी 50% अधिक आरक्षण, CSR प्रशिक्षण घेतलेल्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 25पर्यंत बोनस गुण देण्याची तरतूद हे भेदभावपूर्व असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्व मुद्द्यांची नागपूर उच्च न्यायालयाने विशेष दखल घेतली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, आता हे पूर्ण वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे कारण याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल हे पूर्ण. आणि लोकमतमध्ये सुद्धा महाजनको टेक्निशियन 3 किंवा तंत्रज्ञ भरतीला ब्रेक, नियुक्ती आदेश न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. म्हणजे बघा, आता उच्च न्यायालय नागपूरमध्ये खंडपीठामध्ये जे काही केस सर्व आहे त्याचा फायनल रिझल्ट येईपर्यंत किंवा जे काय आहे हे दोन्ही पक्षाचे म्हणजे महाजनको आणि जे काही विद्यार्थी मित्र आहेत आपले त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे तर त्यांची दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकल्यानंतरच महाजनको रिझल्ट देईल आता त्यामध्ये. आणि नंतर त्याचं जे काय ते लिस्टमध्ये सुद्धा आता चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. जर उच्च न्यायालयाला असं वाटलं की ही भरती प्रक्रिया व्यवस्थित झालेली नाही आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस होतील. जर त्यांना वाटलं की महाजनकोची साईड व्यवस्थित आहे, बरोबर आहे, नियमानुसार आहे तर लिस्ट तीच राहणार. ठीक आहे. हे 2 गोष्टी यामध्ये आहे. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत कारण की अशा घडामोडी मधल्या पिरियडमध्ये घडलेल्या आहेत. ठीक आहे. बाकी आता काय निर्णय घेईल उच्च न्यायालय ते आता पुढच्या काही दिवसामध्ये कळेल. विद्यार्थ्यांना आता
प्रतीक्षा असेल की याची यादी किंवा याची जी काही आता रिझल्ट आहे तो कधी लागेल, तर मित्रांनो कोर्ट केस आहे, त्यामुळे याला थोडासा वेळ लागू शकतो. परंतु मला असं वाटत नाही की खूप जास्त वेळ लागेल. साधारण आपण 15 दिवस ते 1 महिना असं पकडू शकतो. पुढचं जे आहे अपडेट ते आपण तुम्हाला देऊच, त्या जे काही आहे माहिती घेऊन वगैरे, की आता याची पुढची तारीख किंवा काय इथे त्यांनी एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे महाजनकोनी वगैरे वगैरे, त्या गोष्टी आपण आपल्या चॅनलद्वारे इंजिनियर मोल यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला देतच राहू. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर मोल, ते सुद्धा जॉईन करून ठेवा आणि हे सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अपडेट्स मिळत नाही आणि मग त्यांना लक्षात येत नाही की कुठपर्यंत गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे अतिशय छोटंसं अपडेट आहे, परंतु अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी महाजनको टेक्निशियन 3ची वाट बघत आहे, 10 फेब्रुवारीपर्यंत बाकीचे जे आपले वेटिंग लिस्ट आहे, जसं महापारेषण असेल, महावितरण असेल किंवा बाकीचे जे तुमचे पेंडिंग इश्यू आहे, ते सुद्धा क्लिअर होण्याची सध्या शक्यता कमी आहे. कारण की आता ही इलेक्शन निवडणूक आहे, प्रकार सुरूच आहे सध्या. त्यामुळे बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी तुम्हाला एक अपडेट देतो की हे आता सध्या आणखी 8, 10, 15 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या जे प्रतीक्षा यादीचे जॉईनिंग बाकी आहे त्याला थोडासा वेळ लागू शकतो. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं अपडेट महाजनकोसाठी होतं. महाजनको टेक्निशियन 3साठी आहे. त्यामुळे कसं आहे की तुम्ही जे विद्यार्थी आता वाट बघत आहे, तुम्हाला थोडंसं आणखी इथे वाट बघावं लागेल, परंतु निराश होऊ नका. जे काही आता तुमच्या लिस्टमध्ये नाव जरी नसेल तरी पुढे तुमच्या लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता असू शकते, जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर. ठीक आहे, त्याच्यामुळं ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे. थोडी निगेटिव्ह आहे, थोडी पॉझिटिव्ह आहे. याच्या पुढे काय होईल ते आपण कळूच पुढच्या काही दिवसामध्ये. आणि याचा रिझल्ट थोडासा आता डिले होईल किंवा याचं जे काही फायनलाईज आहे ते फायनलाईज व्हायला थोडा वेळ लागेल, परंतु निराश होऊ नका. पुढच्या मला असं वाटतं की 1 महिन्यामध्ये सगळं क्लिअर होण्याची शक्यता आहे. अपडेट माहितीपूर्वक वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही डिटेल माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट्स जे महत्त्वाचे पुढे आपण देत राहतो जाहिरातीबद्दल आणि रिझल्ट्सबद्दल ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.